एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही किती वेळा ठरवलं आहे उद्यापासून लवकर उठेन, उद्यापासून व्यायाम करेन, उद्यापासून मोबाईल कमी वापरेन, पण तो उद्या कधीच आला नाही. समस्या तुमच्यात नाही, समस्या तुमच्या सवयींमध्ये आहे. आपलं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते बदलतं रोजच्या छोट्या सवयींनी. आज आपण ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकातून असा एक विचार समजून घेणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. सवयींची खरी ताकद. लोकांना वाटतं की यश एका रात्री मिळतं, पण सत्य वेगळं आहे. मोठं झाड एका दिवसात वाढत नाही, ते दररोज थोडं थोडं वाढतं. यशही असंच असतं. दररोजची छोटी सुधारणा, दररोजचं सातत्य आणि स्वतःवरती विश्वास, यातून मोठं यश तयार होतं. जर तुम्ही दररोज 1% सुधारलात तर काही महिन्यातच तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. छोटी सुरुवात करा. आपण एक मोठी चूक करतो. पहिल्याच दिवशी खूप मोठं लक्ष ठेवतो. 2 तास अभ्यास, 1 तास व्यायाम, 50 पानं वाचायची आणि 2 दिवसातच सगळं बंद. त्याऐवजी फक्त 5 मिनिटे चालायला सुरुवात करा. फक्त 2 पाने वाचा, फक्त 10 पुशअप करा. लक्षात ठेवा, सुरुवात लहान असली तरी चालेल, पण ती रोज झाली पाहिजे. ओळख बदला. लोक काय म्हणतात, मला पुस्तक वाचायचे आहे, पण स्वतःला असं म्हण, मी वाचणारा माणूस आहे. मला व्यायाम करायचा आहे, त्याऐवजी मी फिट राहणारा माणूस आहे. जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा तुमची कृती आपोआप बदलतात. तुमची सवयी तुमच्या व्यक्तिमत्वावरती खूप प्रभाव टाकतात. आजपासनं काय कराल? आज फक्त एकच सवय निवडा. ती इतकी छोटी ठेवा की नकार देणं कठीण जाईल. दररोज एकाच वेळी ती करा. एक दिवस चुकला तर दुसरा दिवस कधीही चुकवू नका. परिपूर्ण होण्याची गरज नाही, सातत्य महत्त्वाचं आहे. शेवट, लक्षात ठेवा, मोठा बदल एका मोठ्या निर्णयामुळे होत नाही, ते हजारो छोट्या छोट्या योग्य निर्णयांमुळे होतात. आजपासून स्वतःला एक फक्त वचन द्या, मी दररोज 1% चांगला होणार. कारण छोट्या सवयीच मोठे आयुष्य घडवतात. आज केलेली छोटी कृती उद्याचं मोठं यश ठरेल. धन्यवाद.